नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं उमेश मिसाळ व्लॉग्स या चॅनलमध्ये. 2024 या सालामध्ये आपण पुणे डायरी या नावाने नवीन सिरीज चालू करत आहोत. पुण्यातील काही महत्त्वाचे भाग आपण या सिरीजद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सो गाईज, तुमच्या मोठ्या प्रतिसादाची आवश्यकता आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे उमेश मिसाळ व्लॉग्स या चॅनलमध्ये. आज आपण पुणे कॅम्प एरियातील जनरल पोस्ट ऑफिस या ठिकाणी आलेलो आहोत आणि जनरल पोस्ट ऑफिसच्या बाहेर आपल्याला झिरो स्टोन या लँडमार्क ठिकाणी आपण उभे आहोत. झिरो स्टोन हा इथं का स्थापित केलेला आहे याची माहिती आपण या व्लॉगमध्ये आज देणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक अशा शुभेच्छा. धन्यवाद. ब्रिटिशांनी या ठिकाणी 0 मैलाचा दगड स्थापित केला आणि 15 शहरांची मोजणी केली. या दगडापासून 15 शहर किती लांबीवर आहेत, किती दूरवर आहेत हे आपल्याला या दगडावरून समजते. ब्रिटिशांनी 10 एप्रिल 1802 ते 1871 या 69 वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण भारत देशाची मोजणी पूर्ण केली. 1802 ते 1871 या कालावधीमध्ये मोजणी करणारे जे लोक शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली आहे. संपूर्ण भारत हा सन 1818 मध्ये ब्रिटिशांच्या ताब्यात गेला होता. सन 1818 ते 1947 या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी भारतावर हुकूमत गाजवली. संपूर्ण भारत देश ताब्यात येण्यापूर्वीच ब्रिटिशांनी भारताची ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजे त्रिकोणमितीय मोजणी चालू केली होती. या त्रिकोणमितीय मोजणीचे इन्चार्ज कर्नल विल्यम लॅम्प्टन हे सन 1802 ते 1852 या कालखंडापर्यंत काम पाहत होते. सन 1830 ते 1843 या कालखंडामध्ये सर जॉर्ज एव्हरेस्ट हे सर्वेयर जनरल ऑफ इंडिया म्हणून काम पाहत होते. 1852 ते 1871 या कालखंडामध्ये अँड्र्यू स्कॉट वॉग हे काम पाहत होते. सर जॉर्ज एव्हरेस्ट हे सन 1831 मध्ये गोलाकार त्रिकोणमितीय मोजणीकरिता उत्तम अशा गणिती तज्ज्ञाच्या शोधात होते. जॉन टिटलर हे कलकत्ता येथे हिंदू कॉलेजमध्ये मॅथमॅटिक्स या विषयाचे प्रोफेसर होते आणि त्यांच्या कॉलेजमध्ये राधानाथ सिकदार हा 19 वर्षाचा मुलगा या विषयात पारंगत होता आणि या मुलाचीच त्यांनी शिफारस सर जॉर्ज एव्हरेस्ट यांना केली होती. राधानाथ सिकदार हे गणित आणि भूमिती या विषयात पारंगत होते. राधानाथ सिकदार यांनी वयाच्या 19व्या वर्षीच मोजणीसाठी नवीन उपकरणाचा शोध लावलेला होता. राधानाथ सिकदार यांना 19 डिसेंबर 1831 रोजी GTS मध्ये ह्युमन कॉम्प्युटर म्हणून जॉब लागला. राधानाथ सिकदार यांना डेहराडूनजवळील सिरोंज या गावी ट्रेनिंगसाठी पाठवले. राधानाथ गणितातील तज्ज्ञ असल्यामुळे एव्हरेस्ट यांचे फेवरेट झाले. राधानाथ यांनी या काळामध्ये स्वतःची समीकरणे स्थापित केली आणि त्याचबरोबर नवीन उपकरणांचा शोध देखील लावला. 1843 मध्ये एव्हरेस्ट हे रिटायर्ड झाले आणि त्यांच्यानंतर कर्नल अँड्र्यू स्कॉट वॉग हे त्या ठिकाणी रुजू झाले. पुढे 8 वर्षानंतर राधानाथचे सन 1851 मध्ये चीफ ह्युमन कॉम्प्युटर म्हणून प्रमोशन झाले. पुढे 1852 मध्ये अँड्र्यू स्कॉट वॉग यांच्या आदेशानुसार सिकदार यांनी कांचनजंगा शेजारील उंच पर्वताची म्हणजेच पीक XV या पर्वताची मोजणी केली. राधानाथ सिकदार यांनी पीक XV
ची उंची 29,000 फूट असल्याचे नोंदवले. म्हणजेच 8,839 मीटर हा पर्वत उंच असल्याचे नोंदवले. राधानाथ सिकदार यांनी पीक XV या पर्वताची उंची मोजल्याची नोंद होऊ नये म्हणून कर्नल अँड्रू स्कॉट वॉग यांनी सरकारात 29,000 फूटमध्ये ॲडिशन करून नवीन नोंद तिथे नोंदवल्याचे जाहीर केले. आणि अँड्रू स्कॉट वॉग यांनी पीक XVचे नामकरण एव्हरेस्ट यांच्या नावाने केले. जे सर जॉर्ज एव्हरेस्ट हे 1843 सालीच रिटायर झालेले असताना देखील अँड्रू स्कॉट वॉगने हे फ्रॉड रॉबरी केली. जॉर्ज एव्हरेस्ट हे 1843 साली रिटायर्ड झालेले होते आणि स्कॉट अँड्रू वॉग यांनी तरीसुद्धा सिकदार यांचा क्रेडिट हा एव्हरेस्ट यांच्या नावाने नोंदविला आणि पीक XV याचे नामकरण एव्हरेस्ट म्हणून केले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1955 साली माउंट एव्हरेस्टची पुन्हा मोजणी केली गेली आणि या मोजणीमध्ये असे निदर्शनास आले की राधानाथ सिकदार यांनी केलेल्या मोजणी ही तंतोतंत जुळत होती आणि त्यांचे क्रेडिट हे मुद्दामून सर जॉर्ज एव्हरेस्ट यांना दिले असल्याचे समजले. राधानाथ सिकदार यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1813 रोजी जोरासांको, कलकत्ता, बेंगाल रेसिडेन्सीमध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू 17 मे 1870 रोजी वयाच्या 56व्या वर्षी चांद्रनगोर, हुबळी डिस्ट्रिक्ट, बेंगॉल प्रेसिडेन्सीमध्ये त्यांचा मृत्यू झाला. भारत सरकारने 27 जून 2004 रोजी त्यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढून त्यांना सन्मान दिला. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्रायबर मिळतील आणि तुमचा असाच सपोर्ट दिवसेंदिवस वाढत जावो यासाठी आम्हाला तुमच्या साथीची आणि प्रेमाची गरज आहे. थँक्यू.